महाराष्ट्राचं कुलदैवत आदिशक्ती श्री तुळजाभवानी, ज्यांनी महाराष्ट्राला सुखद स्वराज्याचा स्वातंत्र्य सूर्य दाखवला, ते तुमचे, माझे, आपल्या सगळ्यांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या कृपा आशीर्वादानं मला रोजचा श्वास आणि घास मिळतो, ते
ते माझे आध्यात्मिक सद्गुरू, सज्जनगड निवासी सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी, ज्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 5000 पेक्षा अधिक व्यासपीठांच्या वरती उभं राहून मला क्रांतिकारकांची चरित्र सांगण्याची संधी मिळाली आणि ज्यांच्या पावन स्मृतींना विनम्रपणे अभिवादन करण्यासाठी आज आपण सगळेजण इथे एकत्र जमलेलो आहोत. ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातले थोर स्वातंत्र्य सेनानी, महान क्रांतिकारक, क्रांतिकारकांचे मुकुटमणी, लेखक, कवी, पत्रकार, नाटककार, निबंधकार, महाकवी, क्रांतिसूर्य, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि ज्यांनी माझ्याकडून क्रांतिकारकांच्या चरित्राचा असेल किंवा सावरकरांच्या वाङ्मयाचा असेल अभ्यास करून घेतला आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळं किंवा मार्गदर्शनामुळं या व्यासपीठावरती उभं राहून बोलण्याची पात्रता माझ्यामध्ये आली, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्यवाह, ज्यांनी 16 वर्ष घरदार संसार सगळं सोडून तात्यांची मनोभावे सेवा केली आणि म्हणून मृत्यूसमयी तात्यांनी म्हणजे सावरकरांनी आयुष्यातली 16 वर्ष या व्यक्तींनी आपल्यासाठी खर्च केलेली आहेत. भविष्यात त्यांच्या उदरनिर्वाहाचं काहीतरी साधन असावं म्हणून तात्यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाचे अधिकार ज्यांना दिले मृत्यूसमयी, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्यवाह आणि माझे या क्षेत्रातले गुरु आचार्य श्री बाळाराव सावरकर. आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रथमतः या सगळ्या थोर विभूतींना विनम्रपणानं अभिवादन करतो. सुविधा ज्ञानगंगा गृहनिर्माण संस्था समूहाचे सर्व पदाधिकारी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची मनोभावे भक्ती करून त्यांच्या चरित्रातले काही अंश वेचण्यासाठी इथं उपस्थित असलेल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असा वयाचे बुद्ध्याचं वाण धरिले करी हे सतीचे. आपल्या वहिनीला लिहिलेल्या पत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तिची समजूत काढताना या 4 ओळी लिहिल्या की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करण्याचं व्रत जे आम्ही घेतलेलं आहे ते अंधतेनं घेतलेलं नाहीये. हे कसं व्रत आहे? हे सतीचं वाण आहे. हे हातामध्ये घेतलेलं आहे, हा निखारा आहे, पेटता निखारा आहे. हात पोळणार आहेत, हात भाजणार आहेत, पण तरी सुद्धा निष्ठेनं ते पूर्ण करायचं आहे. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारेन, शिवाजी सारखा विजयी होईन आणि माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन किंवा चाफेकरांसारखा फाशी जाऊन मरेन. यापुढे माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारिता मारिता मरे तो झुंजेन. भगूरमध्ये आपल्या घरामध्ये अष्टभुजा देवीच्या चरणावरती हात ठेवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घेतलेली ही शपथ आणि पुढे सतीचं वाण म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते निभावलेलं त्यांचं जीवन कार्य, या सगळ्याचा जर आढावा घ्यायचा म्हटलं तर मला असं वाटतं की रोज 2-3 तास याप्रमाणे किमान 1 महिनाभर तरी आपल्याला सगळ्यांना या सभागृहामध्ये एकत्र जमावं लागेल
त्याच्याशिवाय तरी सुद्धा ते सावरकर चरित्र, सावरकरांचा विचार संपेल का नाही याविषयी मला शंकाच आहे. आणि म्हणून ज्या वेळेला अक्षयशी बोलणं सुरू होतं की कोणत्या विषयावरती बोलायचं, समग्र सावरकर तर तासा सव्वा तासामध्ये मांडणं शक्य नाही, कारण तो इतिहासच इतका मोठा आहे, तो विचारच इतका मोठा आहे की तो तास सव्वा तासाच्या मर्यादेमध्ये बसणं शक्य नाही. मग अनेक विषयांच्यावरती चर्चा झाली आणि शेवटी अशा निर्णयापर्यंत, अशा निष्कर्षापर्यंत आलो की अंदमानातील सावरकर या विषयावरती बोलावं. आता अंदमानातील सावरकर हा विषय ज्या वेळेला आपण समोर ठेवतो त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहीत असलेला एक इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर येतो. सावरकर अंदमानामध्ये गेले. ती छोटीशी कोठडी, त्या कोठडीमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं. तिथं कसल्याही प्रकारच्या सोयी नव्हत्या, सुविधा नव्हत्या, काही नव्हतं. सावरकरांना दोरखंड वळण्याचं काम दिलं गेलं. कविता करणाऱ्या हाताला दोरखंड वळण्याचं काम दिलं गेलं. त्यांच्या हातामधून रक्त यायचं. पुढे त्यांना कोलूला जुंपण्यात आलं. 30 पाऊंड तेल दर महिन्यामध्ये, दर दिवसामध्ये काढलं नाही तर फटक्यांची शिक्षा असायची, दंडाबेडीची शिक्षा असायची. अंदमानच्या कारागृहामध्ये जे अन्न मिळायचं ते कदान्न होतं, त्याला अन्न का म्हणायचे हा प्रश्न होता. ती कांजी दिली जायची कैद्यांना खायला. ती कांजी शिजवत असताना संध्याकाळच्या वेळेला ती शिजली आहे की नाही हे बघण्यासाठी रॉकेलचा दिवा घेऊन बघितलं जायचं. बरेचदा ते रॉकेल त्या कांजीमध्ये सांडलेलं असायचं आणि अशी रॉकेल युक्त कांजी कैद्यांना खायला दिली जायची. अंदमानमध्ये मिळणाऱ्या पालेभाज्या त्यांचा वापर कैद्यांना भाज्या म्हणून केला जायचा. बऱ्याचदा त्या भाज्यांच्या मध्ये सापाचे, गोमीचे तुकडे असायचे. असं कदान्न सावरकरांना तिथं खावं लागलं. कोलूला पिसून तेल काढावं लागलं. हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. मी नव्यानं सांगावं असं नाही. आपल्यापैकी काही जण अंदमानला जाऊन पण आले असतील. प्रत्यक्ष ते तीर्थक्षेत्र होय, तीर्थक्षेत्रच. प्रत्येक हिंदू धर्मीयाला जसे काशी रामेश्वर तीर्थक्षेत्र आहे तसंच प्रत्येक देशभक्ताला अंदमान हे तीर्थक्षेत्र आहे. आणि म्हणून त्या तीर्थक्षेत्रावरती आपल्यापैकी काही जण जाऊन आले असतील, ते बघूनही आले असतील. त्यावेळच्या यातना किती असतील कैद्यांना हे अनुभवलं असेल, लक्षात आलं असेल तिथे गेल्यानंतर. पण त्या सगळ्या इतिहासामध्ये मी जाणार नाहीये. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असेल किंवा अन्य देशभक्तांनी असेल, अंदमानच्या कारागृहामध्ये यमयातना भोगल्या. इंदुभूषण हे त्याचं उदाहरण आहे. 15-16 वर्षाचा मुलगा इंदुभूषण त्या अंदमानच्या तुरुंगामध्ये होता. त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती जे अत्याचार केले, अनन्वित हाल अपेष्टा त्याला सहन कराव्या लागल्या. शेवटी त्या इंदुभूषणनं कंटाळून अंगातल्या कपड्यानं खिडकीला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. अशी कितीतरी लोक तिथे आत्महत्या करून गेलेले आहेत, मेलेले आहेत की त्यांना त्या यातना सहन झाल्या नाहीत. पण या सगळ्या यातना सहन करत असताना सुद्धा काय होता दिनक्रम? पहाटे 5 वाजता उठायचं. 5 वाजता उठल्यानंतर प्रातर्विधी आटपायचे. कसे आटपायचे? तुम्ही, मी, आपण सगळेजण आज अटॅच्ड संडास बाथरूमच्या घरांमध्ये राहतो. अंदमानच्या अंधार कोठडीमध्ये सुद्धा सावरकरांना अटॅच्ड संडास होता. पण कसा होता? एक साधा डबा शेजारी ठेवलेला असायचा. त्या डब्यावरती बसायचं आणि तिथंच शौच करायचं. दिवसभर त्या शौचाच्या सान्निध्यामध्येच राहायचं. त्याचा घाण वास यायचा, दुर्गंधी यायची. कधीतरी आठवड्यातनं एकदा मोकळीक दिली जायची. त्यावेळेला तो शौचाचा डबा आपण स्वतःच्या हाताने न्यायचा आणि बाहेर नेऊन तो रिकामा करायचा, तो धुवायचा आणि परत आणून ठेवायचा. अशा स्थितीमध्ये ते राहत होते. पहाटे 5 वाजता ते सगळं प्रातर्विधी करायचा. त्यानंतर त्यांना कोलूच्या किंवा त्यांच्या काय नेमून दिलेल्या कामाला असायचं ते कामावरती नेलं जायचं.
12 वाजेपर्यंत हे काम चालायचं. 12 वाजता या सगळ्या कैद्यांना, सावरकरांना जेवणासाठी नेलं जायचं. पोटाची भूक शमायची म्हणून ज्याला अन्न म्हणावं अशा पद्धतीचं अन्न त्यांना खायला दिलं जायचं. त्याच्यानंतर पुन्हा त्यांना कामावरती जुंपलं जायचं. 4 वाजेपर्यंत हे काम चालायचं. 4 वाजता ती मोजणी व्हायची. ज्याला कोलुलत जुंपलेला आहे त्यांची मोजणी व्हायची. ते 30 पाऊंड तेल झालं असेल तर कोठडीकडे रवानगी व्हायची. 30 पाऊंड तेल झालं नसेल तर त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये जी शिक्षा येईल ती शिक्षा ठोठवली जायची. कधी फटक्यांची शिक्षा असायची, कधी दंडावेडीची शिक्षा असायची, कधी आणि कसल्या शिक्षा असायच्या. उलट टांगलंही जायचं. आणि मग त्याच्यानंतर कोठडीमध्ये विश्रांतीसाठी ठेवलं जायचं. बघा, पहाटे 5 वाजता त्या कोठडीमध्ये शौच केलेला आहे. संध्याकाळी 4 वाजता त्याच कोठडीमध्ये जायचं आहे आणि विश्रांती घ्यायची आहे. काय अवस्था असेल. अशा हाल अपेष्टा सावरकर अंदमानामध्ये सहन करत होते. नियम किती कडक होते. सावरकरांच्या त्या अंदमानच्या इतिहासामध्ये, अंदमानच्या त्या सगळ्या चरित्रामध्ये, अंदमानच्या त्या सगळ्या कालखंडामध्ये असे कितीतरी उल्लेख आहेत की अन्य कैद्यांच्या एखादी चिठ्ठी, एखादं पत्र जवळ सापडलं म्हणून कैद्यांना दंडाबेडीची शिक्षा दिली जायची. दंडाबेडी म्हणजे काय, तर हातामध्ये बेडी, पायामध्ये बेडी आणि या दोन्हीला जोडणारा एक मोठा ओंडका असायचा की तुम्हाला चालता हिंडता फिरता यायचं नाही. त्यामुळं कित्येकदा जखडून ठेवलं जायचं. उभं राहण्याची शिक्षा असायची. किती दिवसाची, 7 दिवस फक्त पूर्ण उभंच राहायचं, उभ्यानच झोपायचं. अशा शिक्षा अंदमानामध्ये त्यांना दिल्या गेल्या. सावरकरांना यातल्या अनेक शिक्षा अनेकदा झालेल्या आहेत अंदमानामध्ये. आणि हे सगळ्या शिक्षा भोगत असताना सुद्धा त्याच्या पूर्वीचा इतिहास असा आहे की हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयानं सावरकरांचं अपील फेटाळल्यानंतर हे निश्चित झालं होतं की आता सावरकरांना 2 जन्मठेपेच्या शिक्षा भोगाव्या लागणार आहेत आणि त्याच्यासाठी अंदमानामध्ये जावं लागणार आहे. त्यापूर्वी सावरकर डोंगरीला, मुंबईच्या डोंगरीच्या तुरुंगामध्ये होते. बघा, 2 जन्मठेपेच्या शिक्षा झालेल्या आहेत. 25 वर्षाची एक, 25 वर्षाची दुसरी. दोन्ही शिक्षा वेगळ्या वेगळ्या भोगायच्या आहेत. म्हणजे 50 वर्ष तुरुंगामध्ये जायचं आहे. 50 वर्ष तुरुंगात जायचंय. देशापासून खूप लांब जायचंय, अंदमानामध्ये जायचंय. जो तुरुंग असा आहे की जिथं जाण्यासाठी वाट आहे, परत तुम्ही याल का नाही सांगता येत नाही, अशी स्थिती आहे. आणि अशा स्थितीमध्ये अंदमानामध्ये निघालेल्या सावरकरांना भेटायला त्यांची पत्नी येते डोंगरीच्या कारागृहामध्ये. काय असतं, तुम्ही मी आपण असतो तर अशी स्थिती तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या वाट्याला जर कोणाची आली असती तर एकमेकाच्या गळ्यात गळे घालून ढसाढसा रडलो असतो आपण. पण सावरकर ते सावरकरच होते. ते रडले नाहीत. त्याने हसून पत्नीचं स्वागत केलं. बघा, आयुष्यात परत कधी भेट होईल का नाही शंका आहे. 50 वर्षाची शिक्षा भोगायसाठी जायचंय. देशापासून हजारो मैल लांब जायचंय. अशा ठिकाणी जायचंय की जिथलं हवामान मनुष्याला योग्य नाही. अशा कारागृहामध्ये जायचंय की जिथं प्रचंड अत्याचार कैद्यांच्यावरती केले जातात. त्याच्यामुळे कैदी जिवंत परत येईल की नाही याच्यावरची शंका आहे. आणि अशा स्थितीमध्ये ती माऊली आपल्या नवऱ्याला भेटायला तिथं आलेली आहे. कैद्याचे कपडे अंगावरती आहेत, हातामध्ये बेड्या आहेत, पायामध्ये बेड्या आहेत, साखळदंड आहेत. कारण मर्सेलिसला ती उडी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला होता. त्यामुळे ब्रिटिश खूप सावध होते. सगळीकडून जसं सावरकरांना जखडून ठेवता येईल तसं त्यांनी जखडून ठेवलेलं होतं. त्यामुळे हातामध्ये बेड्या होत्या, पायामध्ये बेड्या होत्या, साखळदंड होते. आणि अशा अवस्थेमध्ये ते आपल्या पत्नीला सामोरे गेले. पत्नीचं हसून स्वागत केलं आणि अंदमानला जाण्याच्या आधी पार्श्वभूमीवरती ते आपल्या पत्नीला उपदेश करतायत. हसत हसत विचारतायत, काय काय ओळखलत का, काय ओळखलत का. कपडे बदलले असले तरी माणूस तोच आहे. वातावरणातील बदलानुसार त्वचेचं संरक्षण करण्याचा कपड्याचा मूळ गुणधर्म जो असतो तो या कपड्यामध्ये चांगला साध्य होतो. पुढे मागे कधी योग आलाच तर भेट होईलच. पण नाही झाली
तर असा विचार करा, पण नाही झाली तर असा विचार करा, 4 काटक्या एकत्र जमवून घरटी बांधणं आणि मुला मुलींची वीण वाढवणं एवढाच जर संसाराचा अर्थ असेल तर असा संसार कावळे चिमण्या पण करतात. माणूस म्हणून संसाराचा जर याहून काही वेगळा अर्थ असेल तर असा संसार करण्यात आज आपण यशस्वी झालो आहोत. आपण आपली 4 चूलबोळकी आपल्या हाताने आज फोडली असली तरी सुद्धा उद्या कदाचित या देशातल्या हजारो जणांच्या घरातून त्यामुळे सोन्याचा धूर निघेल. बघा, 50 वर्षाची शिक्षा भोगायला चाललेले सावरकर आपल्या पत्नीला असा धीर देतायत आणि मग त्यांना नेण्यात आलं, अंदमानला नेलं. 4 जुलै 1911 अंदमानच्या भूमीवर सावरकरांनी पाऊल ठेवलं. त्या अंदमानचा तो तुरुंगाचा जो दरवाजा होता तो दरवाजा उघडला. त्या भयान कारागृहानं सावरकरांना गिळंकृत केलं, परत कधीच न सोडण्यासाठी. आणि त्या तुरुंगाचा जो अधिकारी होता त्यानं बघितलं, सावरकरांच्या गळ्यामध्ये एक बिल्ला होता आणि त्या बिल्ल्यावर लिहिलं होतं, शिक्षेचं साल 1910, सुटकेचं साल 1960. तो बिल्ला त्यानं बघितला. तो तुरुंगाचा अधिकारी हसला कुत्सितपणानं आणि तो सावरकरांना म्हणाला, दयाळू ब्रिटिश सरकार तुमची नक्कीच लवकर सुटका करेल. 1960 साली तुमची नक्की सुटका करेल. सावरकर हसले. तशाही स्थितीत सावरकर त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याला म्हणतात की मृत्यू त्यापेक्षा दयाळू आहे. आणि 50 वर्ष तुमचं ब्रिटिशांचं तरी राज्य या देशावर टिकणार आहे का? केवढा दुर्दम्य आशावाद आहे बघा, केवढा दुर्दम्य आत्मविश्वास आहे. आणि मग त्या अंदमानामध्ये आत गेल्यानंतर सावरकरांनी जे काम केले ते आज खऱ्या अर्थानं मला तुमच्या समोर ठेवायचं आहे. काही नवीन मला इथं मुलं दिसली, त्यांना माहिती असावं आपल्याकडे मध्यंतरी, आता अलीकडे लागत नाही, पण मध्यंतरी एक गाणं सतत आकाशवाणीवरती लागायचं, उचललेस तू मीठ मुठ भर साम्राज्याचा खचला पाया. नव्या पिढीनं जर त्यांना असं ऐकलं तर त्यांना असं वाटेल की काय नाही, स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय झालं, काय नाही, कोणीतरी एक मुठभर मीठ उचललं, ब्रिटिश या देशातनं निघून गेले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं. इतकं सहज ते स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळालेलं नाही हे या नव्या पिढीला समजावं म्हणून ह्या अंदमानातल्या हाल अपेष्टा मी सांगितल्या. किती त्रास सहन केलाय ते सांगितलं. त्या इंदुभूषणची कथा तर अशी आहे की त्याला 25 फटक्यांची शिक्षा दिली गेली. त्याच्या अंगातले कपडे काढले गेले, त्याला एका खांबाला बांधलेलं होतं, एका अर्धांड कैद्याच्या हातामध्ये वेत दिलेला होता आणि तो तुरुंगाचा अधिकारी ज्याचं नाव बेरी होतं तो तिथं उभा होता. आयरिश होता तो तिथं उभा होता. तो एक एक अंक मोजत होता आणि तो अर्धांड जो कैदी होता तो त्या इंदुभूषणच्या पाठीवरती त्या वेताचे फटके मारत होता. एकेका फटक्यासरशी वेद बोट बोट आत जायचा. रक्ताचं थारोळं झालं होतं, मांस लोंबायला लागलं होतं. आणि तो अत्याचार आणि ते सगळं शेवटी इंदुभूषण बेशुद्ध होऊन खाली कोसळला आणि नंतर त्यानं त्या कळफास लावून घेऊन आत्महत्या केली. इतक्या हाल अपेष्टा या स्वातंत्र्यासाठी या क्रांतिकारकांनी भोगलेल्या आहेत, तेव्हा हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि म्हणून नवीन पिढीला आजच्या या निमित्तानं एक मला सांगायचं आहे की जे भाग्य आज तुम्ही उपभोगत आहात ते भाग्य असंख्य हुतात्म्यांच्या प्रेतांवर उभं राहिलेलं आहे, याची जाणीव कायम ठेवा. किती सावरकरांनी त्या अंदमानच्या तुरुंगामध्ये जो कालखंड व्यतीत केला 1910 ते 1921, 11 वर्षाचा कालखंड आहे. आपण सगळेजण सावरकरांचा एक ग्रंथ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचला असेल, माझी जन्मठेप नावाचं सावरकरांचं पुस्तक आहे. बऱ्याच जणांनी ते वाचलं असेल. पण त्याही पेक्षा महत्वाचं जे आहे, माझी जन्मठेप मध्ये हा सगळा इतिहास आहे, मी तुम्हाला सांगितला तो.
कशा पद्धतीने त्रास दिला, काय झालं, नंतर सावरकरांना कसा हिवताप झाला. किती वाईट नियम होते हो अंदमानचे. तुम्हाला शौचाला लागली, डिसेंट्री झाली, आजच्या भाषेत सांगायचं झालं तर डिसेंट्री झाली, तर अंदमानचा नियम असा होता की तो डॉक्टर ज्या वेळेला तिथं तुमच्या कोठडीपाशी येईल त्या वेळेला तुम्हाला जर शौचाला झाली तर तुमचं पोट बिघडलंय असं गृहीत धरलं जायचं आणि औषध दिलं जायचं, नाहीतर दिलं जात नव्हतं. अशा स्थितीमध्ये त्यांना किलोनं सावरकरांचं वजन कमी होत होतं. एका वेळेला दोघं भाऊ अंदमानच्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगत होते. दोघांची एकमेकाशी भेट होत नव्हती. ओझरती भेट एकदा झाली. वर्षातून एकदा आपल्या कुटुंबाला पत्र पाठवायला सावरकरांना मुभा होती. वर्षातून एकदा. आज 10 मिनिटं बायकोचा संदेश नाही आला, नवऱ्याचा संदेश नाही आला तर तुम्ही मी अस्वस्थ होतो व्हॉट्सअपवरती. वर्षातून एकदा पत्र पाठवायचंय. वर्षातून एकदा आपली ख्याली खुशाली कळवायची आहे. तिकडून इकडं आणि इकडून तिकडं. दुसरं पत्र जर वर्षातनं आलं तर ते दिलं जायचं नाही. आणि अशी त्या 11 वर्षामध्ये 8 पत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या घरी पाठवलेली आहेत, आपल्या भावाला पाठवलेली आहेत. काय लिहिलंय त्या पत्रांमध्ये? काय लिहिलंय त्या पत्रांमध्ये? काय असं लिहिलंय का माझी तब्येत बरी नाहीये, मला आता खूप त्रास होतोय, मला असं होतंय, मला तसं होतंय, माझ्या पोटात दुखतंय, मी हे झालं ते झालं ते झालं? लिहिलंय एका छोट्याशा परिच्छेदामध्ये ते लिहिलेलं आहे. पण त्याबरोबर ती जी 8 पत्र आहेत, ती 8 पत्र इतकी सुंदर आहेत की अंदमानच्या कारागृहामध्ये सुद्धा इतक्या यमयातना भोगत असताना सावरकर काय विचार करत होते, काय चिंतन करत होते हे त्या पत्रामधनं दिसतं. आणि म्हणून माझ्या दृष्टीनं माझी जन्मटेप इतकीच ते पत्र खूप महत्वाचे आहेत. एका पत्रामध्ये मला वाटतं बहुतेक 4थं पत्र असेल. एका पत्रामध्ये ही जी पत्र सावरकरांनी लिहिलेली ती कुणाला लिहिलेली आहेत? सावरकरांचे जे धाकटे बंधू होते, नारायणराव सावरकर, ज्यांना बाळ या नावानं संबोधायचे, त्यांना ही पत्र लिहिलेली आहेत. त्यातलं 4थं जे पत्र आहे त्या पत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर बाळना असं विचारतायत की आपल्या देशामध्ये स्वदेशीचं काम कुठपर्यंत आलंय? टाटांचा नवा लोखंडाचा उद्योग आपल्या देशात परत सुरू झालाय का कुठं? अन्य कुठल्या उद्योजकांना आपल्या देशामध्ये आणि कुठला एखादा उद्योग सुरू केलाय का? शिक्षा भोगतायत काळ्या पाण्याची, 50 वर्षाच्या जन्मठेपेची. चिंता काय? भारताची आर्थिक प्रगती होण्यासाठी, हिंदुस्थानची आर्थिक प्रगती होण्यासाठी कोण स्वदेशी उद्योजक इथं उद्योग नवा काढतायत का, सुरू करतायत का? टाटांचं काही नवीन सुरू झालंय का आणि कुठल्या उद्योजकांना नवीन काही सुरू केलंय का याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत. राष्ट्रप्रथम ही सावरकरांची भूमिका होती. राष्ट्रप्रथम. सावरकरांच्या पुढच्या आयुष्यामध्ये स्वदेशीचा विचार तर त्यांचा अंदमानामध्ये जाण्याच्या आधीच आहे आणि ती दीक्षा त्यांना ह्याच पुण्यभूमीत मिळालेली आहे. पुण्यामध्ये सावरकर ज्यावेळेला इथं फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकत होते त्याला आताचा जो लकडी पूल आहे त्या लकडी पुलाच्या शेजारी स्मारक केलेलं आहे. आता तो त्या लकडी पुलाच्या शेजारी लोकमान्य टिळकांच्या आशीर्वादानं सावरकरांनी भारतातली पहिली विदेशी कपड्याची होळी पुण्यामध्ये केलेली आहे. भारतातली पहिली. तो स्वदेशीचा विचार त्यांना मिळाला होता, त्याचं त्यांनी तिथे चिंतन केलं. पण दुसरं चिंतन काय होतं सावरकरांचं? ती पत्र जर आपण वाचत गेलो, ती पत्र जर आपण बघत गेलो तर सावरकर तिथं बसून महायुद्धावरचे सुद्धा चिंतन करतायत की हे महायुद्ध चाललेलं आहे, या महायुद्धामध्ये भारतानं कुठली भूमिका घेणं आज गरजेचं आहे. आयर्लंडनं काय केलेलं आहे, अन्य देशांनी काय केलेलं आहे, नेपाळने काय केलेलं आहे. आज नेपाळची भारताचं कशा पद्धतीचं नातं निर्माण व्हायला लागलेलं आहे. चीनचं काय चाललंय आणि ब्रिटिशांच्या सेनेमध्ये
गेलेल्या हिंदी तरुणांनी जो प्रचंड पराक्रम या महायुद्धामध्ये केलेला आहे त्याचा मला कसा आनंद होतोय हेही ते त्याच्यामध्ये लिहित आहेत. की आपलं सैन्य एवढं प्रभावी आहे, आपलं सैन्य एवढं कुशल आहे, आपलं सैन्य एवढं पराक्रमी आहे हे समजल्यानंतर मला त्याचा आनंद होतोय हे त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. या अंदमानची शिक्षा भोगत असताना सावरकर आपल्या धाकट्या बंधूंकडून हिंदुस्थानामधनं पुस्तकं मागवतायत वेगवेगळ्या विषयांवरची, आणि संध्याकाळच्या वेळेला त्या पुस्तकांचं अध्ययन करतायत, त्या पुस्तकांच्या मधून जी माहिती मिळते ते बघतायत, बाहेर जाणाऱ्या कैद्यांच्याकडून माहिती गोळा करतायत, आंतरराष्ट्रीय राजकारणात काय चाललंय, भारताच्या स्वातंत्र्यासाठी काय करणं गरजेचं आहे, आणि किती सावधपणा. काही पत्रांमध्ये सावरकरांनी असे नुसतेच उल्लेख केलेले आहेत. माझे ते परमप्रिय मित्र काय म्हणतात, तुला माहितीच आहे बाळ कोण ते, का तर त्या परमप्रिय मित्राचं नाव जर तिथं घातलं तर ते पत्र वाचलं जायचं आणि मग पाठवलं जायचं, आपल्यामुळे त्याला त्रास होईल. ती नावं टाळलेली आहेत पण चौकशी टाळलेली नाही, त्यांची विचारपूस टाळलेली नाही. सावरकरांना आणखीन एक गोष्ट जी होती ती नेहमी खटकत होती, आणि सावरकरांचं पहिल्यापासून असं मत होतं, अंदमानामध्ये त्यांनी त्याच्यावरती चिंतन केलंय. पुढे रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे समाज सुधारण्याचं काम एवढं मोठं उभं केलं, जातीभेद निर्मूलनाचं काम उभं केलं, सप्तबेड्या तोडण्याचं काम जे उभं केलं, त्याचं चिंतन त्यांनी अंदमानाच्या तुरुंगामध्ये केलेलं आहे. एका पत्रामध्ये ते बाळणं असं लिहितात की हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल आज, तर हिंदू धर्मामध्ये असलेले हे विविध जातींचे भेद आहेत की ज्याच्यामुळे हिंदू धर्माचा आज खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे, आणि म्हणून हे जातीभेद मोडले पाहिजेत. आपलं सैन्य हे या महायुद्धाच्या निमित्तानं का असेना पण हिंदू सैन्य समुद्र पार करून परदेशामध्ये गेलं याचं सावरकरांनी कौतुक केलेलं आहे. सिंधुबंदी मोडली याचं कौतुक केलेलं आहे. सप्तबंद्या ज्या आहेत, रोटीबंदी, बेटीबंदी, सिंधुबंदी वगैरे वगैरे, स्पर्शबंदी, या 7 पुढे रत्नागिरीमध्ये त्यांनी नंतर स्थानबद्ध झाल्यानंतर हे काम प्रत्यक्षामध्ये आणलं. पण त्याचं जे चिंतन होतं ते चिंतन तिथं सावरकरांनी ते अंदमानामध्ये केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की सावरकर असं म्हणायचे की मी सगळ्यात मोठा मानवतावादी आहे. आश्चर्य वाटलं ना? कट्टर हिंदुत्ववादी असणारे सावरकर मानवतावादी कसे? पण सावरकर असं म्हणतात की मी मानवतावादी आहे, हे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम, हे आज नारा सांगितला जातोय वसुधैव कुटुंबकमचा, याचं चिंतन सावरकरांनी अंदमानाच्या तुरुंगामध्ये केलेलं आहे. आणि सावरकरांनी एका पत्रामध्ये बाळला अशी कल्पना मांडलेली आहे की हे पूर्ण विश्व एक राष्ट्र झालं पाहिजे. आज आपले पंतप्रधान जी भूमिका मांडतायत ती भूमिका अंदमानमधनं सावरकरांनी त्यावेळेला मांडलेली आहे. 1912-15 सालचं काहीतरी ते 15-16 सालचं काहीतरी ते पत्र असेल. त्याच्यामध्ये ते म्हणतायत की वसुधैव कुटुंबकम, हा सगळं जग एक राष्ट्र झालं पाहिजे. पण ते पुढेही असं म्हणतात की जोपर्यंत जगातली बाकी सगळी राष्ट्र ही भूमिका घेत नाहीत तोपर्यंत हिंदुस्थाननं भारत म्हणूनच जगलं पाहिजे, नाहीतर हे राष्ट्र नामशेष होईल. सावरकर स्वतःला मानवतावादी मानतात. ते असं म्हणतात, त्यांनी असं पुढे सांगितलेलं आहे, त्याचं चिंतन पण त्यांनी अंदमानामध्ये केलेलं आहे. ते म्हणतात की स्वातंत्र्य हा प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क आहे, प्रत्येक देशाचा मूलभूत हक्क आहे, आणि तो मिळाला पाहिजे आणि त्याचं रक्षण झालं पाहिजे. आज ब्रिटिशांनी हिंदुस्थानचं, भारताचं स्वातंत्र्य धोक्यात आणलं, त्याचा संकोच केला, ते ताब्यात घेतलं, म्हणून मी ब्रिटिशांच्या विरोधात लढतोय. पण उद्या जर कोणी ब्रिटनचं स्वातंत्र्य असं जर संकुचित करण्याचा प्रयत्न केला तर त्या देशाच्या विरोधात मी ब्रिटनच्या बाजूने उभा राहील. याला मानवतावाद म्हणतात. हा मानवतावाद सावरकरांच्याकडे होता, आणि सावरकरांनी तो त्या पत्रामध्ये पण मांडलेला आहे. त्यावेळेला ते चिंतन केलेलं आहे. सावरकर हे विचार त्यावेळेपासून मांडतायत, जातीभेद निर्मूलनाचे विचार त्यावेळेपासून मांडतायत. हिंदू धर्म बलशाली होण्यासाठी हिंदू धर्मानं विज्ञानाची कास धरली पाहिजे, हे सावरकरांनी त्यावेळेपासून मांडलेलं आहे. तिचं चिंतन त्याचं केलेलं आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचा जो विषय येतो
तो हिंदुत्वाचा. हिंदुत्वाचं चिंतन सुद्धा सावरकरांनी तिथं केलेलं आहे. त्या अंदमानच्या तुरुंगामध्ये घटना अशा घडायच्या की तिथं कैद्यांना भूक लागली तर खाण्यासाठी काही फुटाणे वगैरे असं काही गोष्टी आणून ठेवलेल्या असायच्या. त्याची ती पोती असायची. तिथं असलेले मुसलमान कैदी त्या पोत्यानं शिवायचे आणि त्या पोत्यामधले खाद्यपदार्थ जे खातील त्या हिंदू कैद्यांना बोलवायचे आणि त्यांना सांगायचे आम्ही या पोत्याला शिवलेलो होतो, यातलं तू खाल्लंयस म्हणजे तू बाटलायस, आता तू मुसलमान झालायस, चल तू आमच्या बरोबर. असं धर्मांतराचं कार्य तिथं अंदमानामध्ये चालायचं. बघा, इतक्या मोठ्या कष्टाच्या शिक्षा भोगत असताना सुद्धा हा धर्मविशिष्ट अहंकार जागा ठेवून धर्मांतर करण्याचं काम इथं चालतं. हे ज्या वेळेला सावरकरांच्या लक्षात आलं त्यावेळेला सावरकरांनी आणखीन एका चळवळीचं बीज तिथं रोवलं, त्यांच्या मनामध्ये रोवलं गेलं, ते म्हणजे शुद्धी चळवळीचं. की अशा पद्धतीने जर लोक धर्मांतर करून जात असतील, त्यांचं फसवून धर्मांतर केलं जात असेल, त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतर केलं जात असेल, तर हे होणारं हिंदू धर्माचं नुकसान थांबवण्यासाठी शुद्धीची कल्पना आणली पाहिजे. हा विचार सावरकरांनी तेव्हा केला. आणि मग तिथं काही साधन नव्हतं, सामुग्री नव्हती. मग त्यांनी हे सगळ्या हिंदू कैद्यांना बोलवलं, जे असं फुटाण्याला शिवले, याला शिवले, त्याला शिवले, अन्नाला शिवले म्हणून बाटले असं सांगितलं जायचं. त्या सगळ्यांना बोलवलं, त्या सगळ्यांच्या हातावरती तुळशीपत्र ठेवलं आणि त्या सगळ्यांना गायत्री मंत्र म्हणायला लावला आणि सांगितलं की चला तुम्हाला तुळशीपत्र दिलंय, हे तुळशीपत्र खाऊन टाका, गायत्री मंत्र तुम्ही म्हटलेलं आहे, आजपासून तुम्ही परत हिंदू झालेला आहात, तुम्ही हिंदू आहात. शत्रूला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे, ही सावरकरांची जी भूमिका आहे. सावरकर म्हणतात, साप विखारी देशजननीचा घेण्या ये चावा, साप विखारी देशजननीचा घेण्या ये चावा, औचित गाठून ठकवून भुलवून कसाही ठेचावा. साप विखारी देशजननीचा घेण्या ये चावा, औचित गाठून ठकवून भुलवून कसाही ठेचावा. धर्माचा चावा घेण्यासाठी आलेल्या ह्यांना सावरकरांनी जशास तसं उत्तर दिलं आणि ते थांबवलं काम. अंदमानामध्ये जे कैदी होते, जे खून करून आलेले होते, दरोडे घालून आलेले होते, अन्य काही अपराध करून आलेले होते, त्या कैद्यांचं शिक्षण करण्याचा प्रौढ साक्षरता वर्ग ज्याला आज आपण म्हणतो, अशा पद्धतीचा प्रौढ साक्षरता वर्ग सुद्धा अंदमानामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चालवला. त्या कैद्यांना शिकवलं, त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण केली आणि मग त्यातल्याच काही कैद्यांनी सुटून हिंदुस्थानामध्ये परत गेल्यानंतर सावरकरांना कोलूला पिसून तेल काढायला लावलं जातं. अंदमानामध्ये इतक्या अमानुष शिक्षा कैद्यांना दिल्या जातात याची वर्णनं सांगायला सुरुवात केली, त्याची चित्र काढून ती प्रसारित करायला सुरुवात केली आणि नंतर राष्ट्रीय सभेनं काही केलंच नाही. नंतर या देशामधल्या काही संस्थांनी मिळून पुढाकार घेतला आणि 75,000 सह्यांचं एक निवेदन ब्रिटिश सरकारला पाठवलं की या कैद्यांची मुक्तता करा, या राजबंद्यांना सोडवा, या राजबंद्यांना राजबंद्यांसारखी वागणूक दिली पाहिजे. सावरकर बॅरिस्टर होते, इंग्लंडमध्ये जाऊन ते शिकले होते, म्हणजे ब्रिटिशांचे कायदे काय आहेत याचा त्यांनी अभ्यास केला होता आणि त्याच कायद्याचा आधार घेऊन सावरकर अंदमानामध्ये लढत होते की इथे जे राजबंदी राहतात त्यांना राजबंद्यासारखी वागणूक दिली पाहिजे. मग हे सगळं एकमेकाशी बोलायला बंदी होती, एकमेकाला भेटायला बंदी होती, मग हे संदेश पोचवायचे कसे? मग हे संदेश एकमेकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तिथं बेडीच्या खणखणाटाची लिपी भाषा निर्माण केली आणि मग ते कैदी असे बेडे एकमेकाच्या ह्याच्यावरती वाजवायचे, त्याचे विशिष्ट आवाज व्हायचे आणि त्या विशिष्ट आवाजाचा विशिष्ट अर्थ सगळ्या तुरुंगभर पसरायचा आणि अशा पद्धतीनं संदेश वहनाची, म्हणजे ब्रिटिशांनी, कोण म्हणतं ब्रिटिशांनी ते खट्ट खडखट्ट खट्ट खडखट्ट तारेची सिस्टीम आणली आपल्या देशामध्ये, तार यंत्र आणलं. त्याच्या आधी अंदमानच्या तुरुंगामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हा प्रयोग केला आणि या खट्ट खडखट्ट बेडीच्या आवाजावरती एकमेकांना संदेश देण्याची एक भाषा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या अंदमानामध्ये जन्माला घातली. म्हणजे भाषा शुद्धीचे जनक असलेले सावरकर भाषा निर्मितीचे पण जनक होते. किती वैशिष्ट्य आहे त्या माणसाची. महिलांच्या बाबतीत आता इथं महिलांची संख्या भरपूर आहे. सावरकरांनी एका पत्रामध्ये, मला वाटते 7वं किंवा 8वं पत्र असेल,
सातव्या पत्रामध्ये माफ करा, पाचवं पत्र आहे. त्या 5व्या पत्रामध्ये सावरकरांनी बाळचं लग्न झालं ते वृत्त कळल्यानंतर त्याचं अभिनंदन केलेलं आहे. आणि ते अभिनंदन करताना एक परिच्छेद लिहिलेला आहे की भारतीय तरुणींनी, महिलांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तर भारतातल्या तरुणी किंवा भारतातल्या महिला या भविष्याला वर्तमानात आणण्याचं सामर्थ्य असणारे आहेत. त्यामुळे त्यांनी प्रथम स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अंदमानच्या तुरुंगात बसून सावरकर लिहित आहेत, जे आपण आतापर्यंत कधीच करत नाही. ते सांगतायत की हिंदीत भारतीय तरुणींनी काय केलं पाहिजे. बाळनी जो विवाह केला त्यांची पत्नी बंगालची होती. बंगालमधल्या बंगाली तरुणीशी त्यांनी लग्न केलं. त्याचं कौतुक करतायत सावरकर. आणि ते म्हणतायत जसं जातीभेदाचं निर्मूलन झालं पाहिजे तसं देशामधून या प्रांतभेदाचं पण निर्मूलन झालं पाहिजे. आंध्राच्या विधिमंडळामध्ये आंध्राचा जय जयकार झाला, ती बातमीही सावरकरांना तिथं कळली. आणि एका पत्रामध्ये ते बाळना म्हणतायत की असा प्रांताचा जो अभिमान आहे, हा अभिमान देशाला विघटनाकडे घेऊन जाईल. बघा केवढा मोठा विषय होता तेव्हा, केवढा मोठा विचार होता सावरकरांचा. आणि म्हणून हा प्रांतिक अभिमान सुद्धा थोडासा संकुचित केला पाहिजे. आणि मी भारतीय आहे आणि भारत एक राष्ट्र आहे ही भावना भारतामध्ये रुजवली पाहिजे. हे अंदमानामधनं सावरकर त्या पत्रामधून लिहित आहेत. आणि हे सगळं लिहित असताना, हे सगळं करत असताना, या सगळ्या गोष्टी सुचवत असताना, सांगत असताना, त्या पुस्तकांचं वाचन करत असताना, कैद्यांना शिकवत असताना, तिकडं सावरकरांच्यातला कवी पण जागा आहे. अंदमानच्या भिंतीवरती, चुन्यानं रंगवलेल्या भिंतीवरती एक गायपाताचा काटा त्यांना मिळाला. त्या काट्यानं सावरकरांनी काव्य लिहायला सुरुवात केली. दिवसभर कोलू पिसत आहेत, चिलका कुटतायत, मेहनतीचं श्रमाचं काम करतायत. 4 वाजता परत येत आहेत, थोडा वेळ विश्राम करतायत. विश्राम कशावर करतात, एक फळकूट टाकलेलं असायचं, त्या फळीवर झोपायचं. थोडा वेळ विश्राम करतायत आणि मग उठून उभा राहून ते दंडाबेडी हातामध्ये आहे, तो हात वर उचलता येत नाहीये. अशा अवस्थेमध्ये त्या घायपातांच्या काट्यानं त्या भिंतीवरती सावरकर काव्य लिहितायत. कविता लिहितायत नाही, महाकाव्य लिहितायत. काय काव्याची सुरुवात आहे, शब्द आहेत. प्रियाची सोन चाफ्याची ती चमेली फुले, तो तिच्यावरी ती त्याच्यावरती उधळती फुले. असं प्रेमकाव्य लिहितायत तिथं. काय मानसिकता असेल हो. अगदी थोडस घरामध्ये काय झालं, क्लेश झाले, काय झालं, थोडस चालत यायला लागलं, बस चुकली, आम्ही लगेच दमतो, घायाळ होतो. घरी आलो की उत्तानं पडतो. कुणीतरी चहा करून द्यावा, कुणीतरी कॉफी करून द्यावी ही आपली अपेक्षा असते. आपलंच घर असतं, आपलाच संसार असतो, आपलंच सगळं असतं, तरी आपली ही अपेक्षा असते. इथं देशाचा संसार चालवायचा, त्याच्यासाठी जन्मठेपेची शिक्षा भोगायला आले. 2 जन्मठेपेची शिक्षा भोगतायत. एवढ्या यमयातना सोसतायत, दिवसभर काम करतायत आणि संध्याकाळी कोठडीमध्ये आल्यानंतर प्रेमकाव्य लिहितायत. त्यांच्या मनाची अवस्था काय असेल बघा. डोंगरीच्या कारागृहामध्ये 1 वर्ष असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतंजलीच्या योगसूत्राचा अभ्यास केलेला होता. ती जी योगसूत्र आहेत, ते जो योग आहे पतंजलीचा, त्या योगाचा त्यांना तिथं फायदा झाला. आणि चित्तवृत्ती निरोधा हे जे योगाचं सूत्र आहे, ते सूत्र सावरकरांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात आणलं, ते अंदमानामध्ये आणलं. आणि तिथं सावरकर आपल्याला वेगळे वाटायला लागतात. पण असं महाकाव्य, प्रेमकाव्य सावरकर लिहितायत. त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की यांनी भिंतीवरती काहीतरी लिहिलंय. हे लक्षात आलं सावरकरांच्या, पण की त्या अधिकाऱ्यांना बघितलंय, आता हे पुसून टाकलं जाणार, नष्ट केलं जाणार. हे लक्षात आल्यानंतर सावरकरांनी ते सगळं मुखोद्गत केलं, पाठ केलं. ते दुसऱ्या दिवशी तिथं चुना लावून ते बंद करून टाकलं गेलं. सावरकरांनी आदल्या दिवशीच रात्री ते सगळं पाठ करून ठेवलं होतं. परत दुसऱ्या दिवशी त्या गायपाताच्या काठानं तिथे लिहायला सुरुवात झाली. पुन्हा महाकाव्य पुढचं लिहायला सुरुवात केली.
पुन्हा 2 दिवसांना त्या अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की आणि परत लिहिलंय, चुना लावून पुसून टाकलं. त्याच्या आधी सावरकरांनी ते सगळं मुखोद्गत केलं. असं महाकाव्य 7000 ओळींचं सावरकरांनी मुखोद्गत केलं, पाठ केलं. आणि नंतर रत्नागिरीला स्थानबद्ध करून ठेवल्यानंतर 1924 ते 1937 स्थानबद्ध करून ठेवल्यानंतर त्या काळामध्ये ते सगळं महाकाव्य लिहून काढलं परत. कमला हे त्या महाकाव्याचं नाव आहे. आणि या कमलात कसं आहे, नुसतं प्रेमकाव्य आहे का ते? नाहीये. सावरकरांनी प्रेमकाव्य लिहिलं, पण राष्ट्रभक्ती, देशभक्ती आणि सावरकरांचे विचार त्यात सुद्धा डोकावतात. तो विवाह झाला त्या प्रियकराबरोबर तिचा, आणि विवाह झाल्यानंतर लग्नाच्या पहिल्याच दिवशी सैन्यामध्ये असलेल्या त्या प्रियकराला त्याच्या अधिकाऱ्याचा संदेश आला की युद्ध आहे, तुम्ही ताबडतोब सैन्यामध्ये हजर व्हा. लग्नाच्या पहिल्या रात्री प्रियसीच्या मिठीमधून बाजूला जाऊन युद्धावरती जाणारा प्रियकर सावरकरांनी कमलामध्ये रेखाटलेला आहे. ही सावरकरांची राष्ट्रभक्ती आहे. हा सावरकरांचा विचार आहे. ही सावरकरांची भूमिका आहे देशाबद्दलची. केवळ राष्ट्राय स्वाहा नाही, राष्ट्रप्रथम. माझी कोणतीही गोष्ट असू दे, माझ्या आजच्या भाषेत सांगायचं झालं तर माझ्या प्रायोरिटी लिस्टला काय असेल तर पहिल्यांदा राष्ट्र असेल, पहिल्यांदा देश असेल. आणि इतके सगळे विचार सावरकरांनी त्या अंदमानच्या अंधार कोठडीमध्ये केले. पुढे ते सगळे विचार नुसते केले नाहीत, काही काम नव्हतं, निवांत होते, रिकामे होते, आपले विचार केले असं नाही. पुढे त्या प्रत्येक विचाराला योग्य पद्धतीने दिशा दिली आणि खूप मोठं काम, सामाजिक काम उभं केलं. खूप मोठं वैचारिक काम उभं केलं. या देशाला हिंदुत्वाचा मंत्र दिला. त्या मंत्राचं बीजारोहण पण तिथंच झालेलं आहे. आणि हे सगळं केलं म्हणून जर कोणाला असं वाटत असेल की सावरकरांनी फक्त कोलूच पिसला, सावरकरांनी फक्त यमयातनाच भोगल्या, नाहीये. सावरकरांनी कोलून 100% तिथं हे केला, हालापेष्टा 100% सोसल्या. त्याच्याबद्दल वादच नाही, त्याच्याबद्दल शंकाच नाही. पण ते जितकं महत्वाचं आहे तितकंच सावरकरांचं ही पण भूमिका महत्वाची आहे की पुढे देश कशा पद्धतीनं जावा, देशाचं धोरण कसं असावं याचं चिंतन करण्यासाठी सावरकरांनी अंदमानातला तो कालखंड वापरलेला आहे. आणि सावरकरांचा अंदमानातला हा पैलू कुणीच मांडत नाही, म्हणून मी आज तो तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यांना माहिती आहे की कमला लिहिलं, हे लिहिलं, अशा पद्धतीनं कविता लिहिल्या, सगळ्यांना तो अंदमानचा इतिहास माहिती आहे. पण त्याच्या बरोबर ही सुद्धा एक वेगळी बाजू आहे, हेही कुणाला माहिती नाही. हे चिंतन तिथं झालं हेही माहिती नाही. म्हणजे सावरकरांचं रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमधनं सुटल्यानंतर किंवा रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमध्ये असतानाचं जे काम आहे आणि त्याच्यानंतर पुढचं देशविषयक जे धोरण आहे, एका पत्रामध्ये त्यांनी हे पण लिहिलंय की देश जर भक्कम राहायचा असेल, देश जर चांगला राहायचा असेल तर देशाचं रक्षण शस्त्रानंच होतं, हेही त्यांनी लिहिलेलं आहे एका पत्रामध्ये. हे चिंतन सगळं त्यावेळेला करत होते. आणि पुढे मग सावरकर ज्या वेळेला बाहेर आले आणि ज्या वेळेला प्रगटपणानं हिंदू महासभेचं काम करायला लागले, त्यावेळेला त्यांनी तो विचार परत एकदा मोठ्या प्रमाणात मांडला की शस्त्रेण रक्षती राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते. राष्ट्राचं रक्षण हे शस्त्रानंच होतं. देशाच्या सीमा या तलवारीच्या टोकानीच आखायच्या असतात, हे सावरकरांनी त्यावेळेला सांगितलं. आणि आज 75 वर्षानंतर आपण पहलगामच्या युद्धाच्या वेळेला बघितलं की देशाच्या सीमा सुरक्षित राहायच्या असतील तर शस्त्रच लागतं, अद्ययावत शस्त्र लागतं. आजच्या भाषेत बनायचं झालं तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी लागते. हे सावरकरांनी त्यावेळेला सांगितलं, ज्याचं प्रत्यंतर आज आपण घेतलं. आणि म्हणून सावरकरांचा विचार स्वतः सावरकर म्हणायचे की मी जे आज सांगतो ते लोकांना 10 वर्षानं पटतं, तोपर्यंत थांबण्याची माझी सिद्धता आहे. बघा, म्हणजे काळाच्या पुढे 10 वर्ष बघण्याची दृष्टी सावरकरांच्याकडे होती. पण देशासाठी सावरकर महत्वाचे का आहेत? तर जर सावरकरांचा विचार आपण आत्मसात केला तर आपल्यालाही ती दृष्टी प्राप्त होईल. आणि आपल्याला जर ती दृष्टी प्राप्त झाली, आपल्या राज्यकर्त्यांना जर ती दृष्टी प्राप्त झाली, आपल्या राजकारण्यांना ती दृष्टी जर प्राप्त झाली तर तेही काळाच्या पुढे 10 वर्ष बघायला लागतील आणि देशाचं भवितव्य केवढं उज्ज्वल होईल.
म्हणून सावरकर भारतासाठी महत्वाचे आहेत. म्हणून सावरकरांचा विचार देशासाठी महत्वाचा आहे. म्हणून सावरकरांचं वैचारिक अस्तित्व देशासाठी महत्वाचं आहे. पण आम्ही तिकडे सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही अडकलो कशात? सावरकरांच्यावर अमुक व्यक्ती अमुक अमुक टीका करते, अमुक हे म्हणते, ते म्हणते, ते म्हणते. हत्ती जात असतो, कुत्री भुंकत असतात. हत्ती नाही दखल घेत त्याची. कशाला आपला वेळ वाया घालवता? ज्याला भुंकायचं तो भुंकू दे. त्या हत्तीच्या गंडस्थळामध्ये काय लपलेलं आहे ते शोधायचं काम आपलं आहे आणि ते आत्मसात करायचं काम आपलं आहे. ते आपण केलं पाहिजे. काही चाललेलं असतं. प्रत्येक व्याख्यानानंतर काही श्रोते मला भेटतात आणि एक प्रश्न हमखास विचारतात. कदाचित आजही विचारतील म्हणून आधीच सांगून टाकतो. आतापर्यंतचा माझा अनुभव आहे. काही खोचक असतात ते आणखीन पुढे जाऊन प्रश्न थोडासा मोठा करतात. काही जण विचारतात की सावरकरांना अजून भारतरत्न का नाही मिळालं. काही जण खोचक असतात ते अजून पुढे जाऊन प्रश्न विचारतात की देशात इतक्या वेळेला हिंदुत्ववाद्यांचं सरकार आलं, मग सावरकरांना भारतरत्न का नाही मिळालं. माझं मत सांगू? माझं मत आहे देऊच नका. तुम्ही म्हणाल सावरकरांच्यावर घसा फोडून एवढा वेळ बोललात आणि भारतरत्न देऊ नका तुम्ही म्हणताय. होय, मी म्हणतो देऊ नका. का? तुम्ही सगळेजण शिकलात, पदवीधर आहात. तुम्ही ज्या विद्यापीठामध्ये शिकत होतात, पदवी घेण्यासाठी ज्ञान संपादन करत होतात, त्यावेळेला तुम्ही स्नातक होतात, तुम्ही लहान होतात. तुम्हाला पदवी देणारे मोठे होते. तुम्हाला पदवी देणारे तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले होते. तुम्हाला पदवी देणारे तुमच्यापेक्षा वयाने जास्त होते. म्हणून ते तुम्हाला पदवी देऊ शकत होते. मला सांगा, आज सावरकरांचे विचार बघितले, सावरकरांचं चरित्र बघितलं, सावरकरांचं लेखन बघितलं, सावरकरांनी या दिलेली दृष्टी बघितली, सावरकरांचं द्रष्टेपण बघितलं, तर सावरकरांना भारतरत्न पदवी द्यावी एवढं या देशामध्ये मोठं कोण आहे? मला एक नाव सांगा. कोणीच नाहीये. मग कसं असतं? चुकीच्या व्यक्तीनं योग्य व्यक्तीचा सन्मान केला तरी ते चुकच असतं. सावरकरांच्या पेक्षा कर्तृत्वानं, वयानं, सगळ्यानं लहान असणाऱ्या लोकांना जी पदवी आजपर्यंत दिली गेली ती आता सावरकरांना देऊ नये. सावरकरांचं नाव घेतलं की हजारो लोक आज सावरकरांच्यावरती प्रेम करणारी या देशामध्ये आहेत, ज्यांना सावरकर समजलेला आहे, सावरकरांचे अनुयायी आहेत, सावरकरांचे भक्त आहेत. त्यांच्या अंतःकरणामध्ये सावरकर आहेत आणि तेच सावरकरांना मिळालेली भारतरत्न पदवी आहे. या भारताच्या अंतःकरणामध्ये सावरकर आहेत. अनेक वर्षानंतर का असेना, पण सावरकरांच्या ध्येय धोरणावरती या देशाच्या सरकारला चालावं लागलं. हे सावरकरांना भारतरत्न पदवी आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, मी प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी सांगतो, आत्ताही सांगणार आहे की सावरकर भक्त बनू नका. सावरकर भक्त बनू नका. भक्ती करणं खूप सोपं असते. एक प्रतिमा ठेवली, पुष्पहार घातला, हात जोडले की भक्ती संपते. भक्तीमध्ये दायित्व नसतं. आजच्या म्हणजे उर्दू भाषेमध्ये म्हणायचं तर जबाबदारी नसते. भक्तीमध्ये दायित्व नसतं. भक्तीमध्ये फक्त नमस्कार असतो. सावरकर भक्त बनू नका. सावरकरांचे अनुयायी बनण्याचा प्रयत्न करा. अवघड आहे पण आवश्यक आहे. हे राष्ट्र जर राष्ट्र म्हणून चिरंतन राहायचं असेल, हिंदुत्व म्हणून जर चिरंतन राहायचं असेल, तर सावरकरांची भक्ती करून ते राहणार नाही. सावरकरांचा अनुनय करावा लागेल. ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं, एकतरी ओवी अनुभवावी. एवढं प्रचंड सामर्थ्य आहे त्या ज्ञानेश्वरीमध्ये की त्यातली एक जरी ओवी तुम्ही आत्मसात केलीत, अनुभवलीत, तरी तुमचं आयुष्य सगळं पूर्णपणानं बदलून जाईल. एवढं सामर्थ्य त्या प्रत्येक ओवीमध्ये आहे. एक ओवी, एकच ओवी पूर्ण आयुष्यामध्ये. सावरकरांच्या विचारामध्ये पण तसंच सामर्थ्य आहे. म्हणून सावरकरांचा एक विचार जरी तुम्ही आत्मसात केलात तरी देशाकडे, जगाकडे बघण्याची तुमची दृष्टी पूर्णपणानं बदलून जाईल. एवढं सामर्थ्य त्या विचारामध्ये आहे.
आणि सावरकरांचा अनुनय करायचा असेल तर सावरकरांचा एकतरी विचार आत्मसात करणं गरजेचं आहे, तो आत जाणं गरजेचं आहे. पण दुसरी पण गोष्ट लक्षात घ्या, सावरकरांचा अनुयायी बनणं म्हणजे एक मानसिक तयारी ठेवावी लागते, ते म्हणजे उपेक्षिताचं जीर्ण जगावं लागतं. सावरकर स्वतः ते जगले आणि म्हणून हे उपेक्षिताचं जीर्ण जरी जगावं लागलं तरी राष्ट्रप्रथम ही भूमिका अनेक पत्रात सावरकरांनी अंदमानातनं लिहिलेल्या बाळना असं लिहिलेलं आहे की मी हे केलं हे फक्त कर्तव्य म्हणून केलं. देशाप्रती प्रत्येक गोष्ट फक्त कर्तव्य म्हणून निरपेक्ष भावनेनं करणं म्हणजे सावरकरांचा विचार जगणं आहे. सावरकरांचा विचार जगणं म्हणजे बाकी काही नाहीये. एवढं जरी आपण ठरवलं की नाही, सावरकरांनी जसं केलं की देशाप्रती असणारं माझं प्रत्येक कर्तव्य मी निरपेक्ष भावनेनं करेन, एवढं जरी आपण करायला सुरुवात केली तरी सावरकरांचा विचार एक विचार आपण आत्मसात केल्यासारखं होईल. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आज या प्रसंगी एक नम्रपणानं आवाहन करतो की सावरकरांच्या समोर आपण बसलेलो आहोत, त्यांच्या प्रतिमेच्या समोर बसलेलो आहोत. इथून जाताना आपण सगळ्यांनी एक मनामध्ये अशी भूमिका ठेवली पाहिजे, एक संकल्प केला पाहिजे की सावरकरांचा हा विचार मी आत्मसात करेन, बाकीच्यांना सांगेन, बाकीच्या सगळ्या गोष्टींच्याकडे मी दुर्लक्ष करेन. राहू दे, कोणाला काय म्हणायचं म्हणू देत, त्याच्यावरती आपला वेळ नाही खर्च करायचा. आपल्याकडे शिकण्यासारख्या एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत. एक जाता जाता उदाहरण सांगतो. मी एकदा गडिंग्लजला निघालो होतो आणि बसमध्ये गाडीमध्ये माझ्या शेजारी एक प्राध्यापिका बसल्या होत्या आणि याच वेळेला मला एकदम सज्जनगडावरून फोन आला. आमचं बोलणं त्यांनी ऐकलं आणि त्या म्हणाल्या एक प्रश्न विचारू का? म्हटलं विचारा. आणि त्यांनी तो प्रश्न विचारला जो प्रश्न आज महाराष्ट्रभर सगळीकडे विचारला जातो की समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते की नव्हते? मी म्हटलं मला माहित नाही, होते की नव्हते हे त्या दोघांनाच माहिती. मला इतकंच माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्यातल्या काही निवडक गोष्टी शिकायच्या म्हटलं तरी माझं आयुष्य कधी संपून गेलं मला कळणार नाही. समर्थ रामदास स्वामींनी दिलेले जे उपदेश आहेत त्यातले काही गोष्टी जरी आत्मसात करायच्या म्हटल्या तरी माझं अखंड आयुष्य मला पुरणार नाही. त्यामुळे ह्या वितंडवादामध्ये पडण्यापेक्षा या दोघांच्याकडून चांगलं जे आहे ते घेऊन माझं आयुष्य चांगलं कसं करता येईल याच्याकडे माझं लक्ष असते. हा विचार कशामुळे आला? त्या वादात न गुंतता दोघांचंही चांगलं घ्या आणि आपलं आयुष्य चांगलं कसं करता येईल हा विचार सावरकरांचा एक विचार आत्मसात केल्यामुळे आला. म्हणून मगाशी मी म्हटलं की सावरकरांचा एक विचार आत्मसात करा, जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलून जाईल, जगाकडे बघायची दृष्टी बदलून जाईल. कितीतरी गोष्टी आहेत सावरकरांच्या सांगण्यासारख्या, पण माझे सद्गुरू असं म्हणतात, अभ्यासे प्रगटावे अथवा झाकोनी असावे. अभ्यासे प्रगटावे अथवा झाकोनी असावे, प्रगटोनी नासावे हे बरे नोहे. आणि म्हणूनच माझ्या अल्पमतीला अल्पबुद्धीला जे म्हणून सावरकर साहित्यातलं, सावरकरांच्या चरित्रातलं, सावरकरांच्या तत्वज्ञानातलं उमगलं ते सगळं आपल्या सगळ्यांच्या समोर, सगळं नाही म्हणतायत, त्यातले काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. यातलं किती घ्यायचं हा तुमचा भाग आहे, घ्यायचं की नाही हाही तुमचा भाग आहे. मगाशी सांगितलं तसं राष्ट्रप्रथम या भावनेनं राष्ट्रासाठी जे करणं आवश्यक आहे ते निस्वार्थ भावनेनं करावं. या भावनेनं आजच्या या कार्यक्रमाचं किंवा आजच्या या शब्दसुमनांचं एक पुष्प सावरकरांच्या चरणावरती आज अर्पण केलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं. आणि मग शेवटी मी एवढंच म्हणेन, तुम्ही मला इथं बोलवलं, मगाशी आपले अध्यक्ष म्हणत होते की आमच्यासाठी तुम्ही कोल्हापूरहून इतक्या लांबून इथे आलात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जर सावरकर अंदमानामध्ये जाऊ शकत असतील तर सावरकरांचा अनुयायी म्हणून घ्यायचा असेल, भक्त म्हणून घ्यायचं असेल तर कोल्हापूर पुन्हा अंतर काही फार नाहीये.
उलट इथं तर माझी अतिशय सुंदर व्यवस्था झाली. मला कोलू पिसायला लागला नाही, मला छिलका कुटायला लागला नाही, मला कुठलेही हालअपेष्टा नाहीत. अक्षयच्या घरामध्ये छान सुंदर जेवायला मिळालं. माझ्या भावानं राहण्याची छान व्यवस्था केली. काय त्रास झाला? माझ्या मुलानं गाडीतनं मला इथपर्यंत आणलं. कोल्हापुरातून एसी कार मधून आलो. मग का रडायचं? नाही. राष्ट्राप्रती हे करणं हे माझं कर्तव्य होतं. हे कर्तव्य आज केलेलं आहे, आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं केलेलं आहे. मी फक्त एवढीच अपेक्षा करतो की इथून पुढं ज्या ज्या वेळेला राष्ट्राचा विषय येईल त्या वेळेला तुमच्या ज्या काही गोष्टी असतील त्या कर्तव्य भावनेनं आपण कराव्यात. त्याच्यापासून रिटर्न्स किंवा परत काय मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. आपण सगळ्यांनी मला इथं बोलवलं. माझे हे मोडके तोडके विचार, बोबडे बोल शांतपणानं ऐकून घेतलेत. संयोजकांनी मला हे व्यासपीठ दिलं. यासाठी मी आपल्यापैकी कुणाचेही आभार मानणार नाही. क्षणभर मनात आलं ना? क्षणभर मनात आलं असेल, काय उद्धट माणूस आहे हो. संध्याकाळची वेळ आहे, शनिवार आहे, वीकेंड आहे, कुठेतरी फिरायला गेलो असतो, मस्तपैकी मजा केली असती. त्याच्याऐवजी इथं बोलवलं, इथं आले, एवढं काहीतरी अवजड बोजड आम्हाला सांगितलं. आम्ही सगळं शांतपणे ऐकून घेतलं. संयोजकांनी एवढे सगळं व्यवस्था केली. हे आभार नाही मानणार? नाही मानणार. आभार कोणाचे मानायचे असतात? आभार परक्यांचे मानायचे असतात. मी इथं आलो, ते पुण्यातले माझे एवढे सगळे देश बांधव मला भेटणार आहेत म्हणून आलो. तुम्ही इथं आलात, ते आपला एक लहान भाऊ बोलणार आहे म्हणून आलात. म्हणून फक्त मी इतकंच म्हणेन की तुम्ही मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिलीत, आपण सगळ्यांनी माझं शांतपणानं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आयुष्यभर आपल्या सगळ्यांचा ऋणी राहीन. आभाराचा भार कशाला, आभाराचा भार कशाला, फुलांचे ते हार कशाला, घर बांधले हृदयामध्ये, आता त्याला दार कशाला, आता त्याला दार कशाला. धन्यवाद. आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे आहे. पण आभार प्रदर्शन करण्यापूर्वी डॉक्टरांनी आपल्याला समग्र चरित्रच आपल्याला ऐकवलंय. ऐकताना अक्षरशः हृदय भरून आलं होतं, डोळ्यातनं पाणी अगदी कसं तरी आवरलं जात होतं. तेव्हा अतिशय सुंदर ह्याच्यामध्ये स्वरूपामध्ये त्यांनी ते आपल्यापुढे मांडलं. आभार प्रदर्शनामध्ये फार वेळ मी घेणार नाही, कारण आपण जे संबंध ऐकलेलं आहे ज्या भावनेमध्ये आहे त्या भावनेमध्ये आपण राहूया. आणि एक उपचार म्हणून थोडासा हे करतो. ते म्हटले, त्यांनी सांगितलंय आभाराची भार माझ्यावर टाकू नाही, थोडीशी मी टाकणार आहे. कारण आता म्हटल्याप्रमाणे आमच्या पिढीला बरेचसे सावरकर माहिती होते, आम्ही ग्रंथ वाचले, सगळे हे केलेलं आहे. पण ह्या नवीन पिढीमुळं सावरकर उभे करणं फार महत्वाचं काम आहे. आणि आता त्यांनी असं सांगितलं की त्यांना देव बनवू नका, त्यांची भक्ती नको, तर त्यांचे विचार तुम्ही प्रस्तुत करा. आता आपण म्हणू आता कुठं जायचं आम्ही, कुठं विचार प्रस्तुत करायचे. कर्मी जे आत्ता जमलेले सगळे आहेत, या सगळ्यांनी आई वडिलांनी आपल्या मुलांना, नातवांना त्यांचं चरित्र ऐकवलं पाहिजे. चांगल्या सोप्या भाषेमध्ये त्यांच्या गोष्टी, कथा त्यांना केल्या पाहिजे, सांगितल्या पाहिजे. तरच हा विचार हळूहळू प्रस्तुत होईल. म्हणजे बाहेर जाऊन काहीतरी आपण विचार प्रस्तुत करू अशातला भाग न, प्रत्येकाने आपापल्या घरातनं हा जर विचार हे केला ना, तर निश्चितपणे याचा प्रसार चांगला उत्तम स्वरूपाचा होईल. आता डॉक्टरांनी आता त्यांच्या ओघवती भाषेमध्ये सांगितलं की सावरकर म्हणजे नुसते स्वातंत्र्यवीर नव्हते, महाकवी, महालेखक, महाग्रंथकार, महाव्याख्याते अशा अनेक गुणांनी नटलेले ते व्यक्तिमत्व आहे.
आणि खरोखरच प्रत्येक भारतीयाला त्यांच्याविषयी मनापासून अभिमान आहे, तेव्हा आज डॉक्टरांनी आपल्याला त्यांच्या अतिशय चांगल्या स्वरूपाच्या ह्याच्यामध्ये त्यांचं दर्शन आपल्याला घडवलं. मनापासनं तुमच्या सगळ्यांच्या तर्फे मी त्यांचे आभार मानतोच आहे. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे खरंच प्रत्येकाने असा प्रयत्न केला पाहिजे की हे विचार हळूहळू लहान मुलांच्या मध्ये गेले पाहिजे. आज मला जरा अपेक्षा होती की पालक आपल्या लहान मुलांना इथं बोलवतील, काय करताय, पण नाही, अजून तितकं हे नाही. हळूहळू ते सुरुवात होईल आणि ते करूया असं मी हे करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्याला ह्यांचं व्याख्यान ऐकण्याचं हे मिळालं ते आपला हा अक्षय कुंड, याच्यामुळं बरेच उपक्रम चांगले चांगले आपल्याला हे होत आहेत, त्याचेही मनापासून मी आभार मानतो. आणि तर सुरुवातीला पागीदार वहिनींनी यांचा परिचय करून दिला, छान परिचय करून दिला, आता वाचलं ते सोडून द्या. पण त्याच्यामध्ये सगळे त्यांचे हे उल्लेख केलेले आहेत, त्यांचेही मनापासून आभार, अक्षयचा आभार. आणि आमचे सदाबहार काय, हे सदाबहारच आहे ते दोघंही, तेव्हा त्यांचेही मनापासून आभार. आणि आपण सगळेजण या कार्यक्रमात उपस्थित झालात, सगळ्यांचे आभार मानून मी थांबतो.